आमच्या ऑफिसमध्ये आजपासून एक नवीन मुलगी रुजू झाली होती। ती अकाउंट डिपार्टमेंटमध्ये होती आणि मी प्रोडक्शनमध्ये। काय माहीत, पण जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं, माझ्या मनामध्ये तिच्यासाठी एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं। मनात भरली होती ती माझ्या। तिचं नाव होतं अंजली। मला तसं खूप वेळा कामानिमित्त अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जावं लागायचं आणि तसंही ती आल्यापासून माझ्या फेऱ्या जरा तिकडे जास्तच वाढल्या होत्या। दिवसामागून दिवस मस्त जात होते। आमची चांगली ओळखसुद्धा झाली होती आणि आम्ही दोघांनी आपापले नंबरसुद्धा एक्सचेंज केले होते। त्यामुळे आमचं फोनवर पण खूप बोलणं होत होतं। तिच्या बोलण्यातून वाटायचं की तिच्याही मनात असेल काहीतरी माझ्याबद्दल। कंटाळत मन मारून कामावर येणाऱ्या मला आता एक चांगलं गोड कारण मिळालं होतं रोज कामावर यायचं। सुट्टीचे दिवस आता मला नावडायला लागले होते, कारण मला तिला बघायला मिळत नव्हतं। मी तर तिच्या जॉईनिंगच्या 25 दिवस अगोदरच रिझिग्नेशन दिलं होतं, कारण जास्त सॅलरीचा जॉब मला मिळाला होता। पण आता ती जास्त सॅलरी पण मला नको वाटत होती आणि मी माझं रिझिग्नेशन पण कॅन्सल केलं होतं। कुणाला कल्पनाही नव्हती की मी असं का केलं असावं, पण ते माझं मलाच माहीत होतं। शेवटी एक दिवस मी निर्णय घेतला की जास्त वेळ न घालवता काय ते तिला डायरेक्ट जाऊन विचारावं। होऊन जाऊ दे आर्या पार। पण मला पूर्ण आत्मविश्वास होता की ती मला हो बोलणारच। तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम मला नेहमी दिसायचं। आज मी सकाळी ऑफिसमध्ये पोहोचताच तिला बोललो, मला भेट आज ऑफिस सुटल्यावर, थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे। ती देखील हो बोलून आपल्या डिपार्टमेंटमध्ये निघून गेली। संध्याकाळी 7 वाजता मी ऑफिसच्या गेटच्या बाहेर उभा होतो। ती समोरून येताना दिसली। माझं काळीज आता जोरजोराने धडधडायला लागलं होतं। ती हसतच येत होती आणि नेहमीप्रमाणे तिचं ते हसणं डायरेक्ट काळजामध्ये भिडत होतं। हसताना काय मस्त गालावर खळी पडायची तिच्या। ती समोरून येताच घाईघाईने मी माझ्या मागे लपवलेलं गुलाबाचं फूल तिच्या पुढे करत म्हणालो, अंजली, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे। खूप आवडतेस तू मला। मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे। पण हे ऐकून तिच्या चेहऱ्यावरचा हसरा भाव अचानक बदलला। तिचा चेहरा गंभीरच झाला आणि ते बघून मला माझं उत्तर मिळालं। ती म्हणाली, असला काहीही विचार करू नकोस। हे असं काहीही होऊ शकत नाही आपल्यात। हे सगळं जेव्हा ती बोलत असताना माझं लक्ष अचानक तिच्या मागे गेलं। मला तिथे कोणीतरी एक माणूस उभा असलेला दिसला आणि तो एकटक माझ्याकडे रागाने बघत होता। 2 मिनिटापूर्वी तर तिकडं कोणच नव्हतं। थोडं अजबच होतं। मी पुन्हा तिच्याकडे नजर फिरवली आणि तिला नाही बोलण्याचं कारण विचारणार इतक्यात ती तशीच तिथून निघून गेली। मी पूर्ण निराश झालेलो होतो। माझ्या स्वप्नांचा तर चकनाचूर झाला होता। मी पुन्हा इकडे तिकडे नजर टाकली, पण मला तो माणूस कुठेही दिसला नाही आणि तेही। आज रात्री झोपताना माझ्या डोक्यात अजून हेच सगळं चालू होतं की तिने मला नकाराचं कारणही दिलं नव्हतं। मला कशीबशी रात्री झोप लागली। त्याच रात्री साधारण मध्यरात्रीची वेळ असेल, मला झोपेत असं जाणवलं की कुणीतरी माझे केस जोराने मागे ओढतंय। मी झोपेत तळमळायला लागलो। शेवटी त्या वेदना असह्य झाल्या। मी डोळे उघडले आणि उठून बसलो। मी इकडे तिकडे बघितलं, पण खोलीमध्ये कोणीच नव्हते। मला तर सॉलिड घाम फुटला होता। एक वाईट स्वप्न असावं असं मानून मी तसाच पुन्हा बेडवरती पडलो आणि डोळे बंद केले। थोडा वेळ गेल्यानंतर मला पुन्हा जाणवलं की कोणीतरी पुन्हा माझे केस ओढतोय। तसं मी दचकून पुन्हा डोळे उघडले आणि डोळ्यासमोरचं ते दृश्य बघून मी पूर्ण हादरून गेलो। एक माणूस माझ्या बेडच्या समोरच उभा होता। त्याचे डोळे पूर्ण पांढरे होते आणि त्याच्या गळ्याभोवती एक दोरखंड होता। तो खूप रागाने माझ्याकडे बघत होता।
हा तोच माणूस होता ज्याला मी संध्याकाळी अंजलीच्या मागे उभा असलेला बघितला. पण मला अजूनही समजत नव्हतं की मी हे स्वप्न बघतोय की खरंच हा कोणीतरी माणूस माझ्या समोर उभा आहे. तेवढ्यात त्याच्या तोंडून शब्द निघाले, ती फक्त माझी आहे, फक्त माझी. तो तिथेच उभा होता, पण आता मला जाणवायला लागलं होतं की माझ्या गळ्याभोवती काहीतरी आवळलं जात आहे, जशी कोणीतरी दोरी टाकली असेल माझ्या गळ्यात. मला काही सुचेना आणि काही समजेना. मी जोरजोराने आई वडिलांना हाका मारायला सुरुवात केली. ते ऐकून बाजूच्याच खोलीमध्ये झोपलेले आई वडील धावत आले. मी दरवाजाकडे बघितलं घरच्यांना येताना, आणि त्यांना त्याच्याबद्दल बोलणार एवढ्यात बेड समोर कुणीच नव्हतं. गळ्याभोवतीही मला आता काही जाणवत नव्हतं. मी रडत रडत घरच्यांना सगळं सांगत होतो. घरच्यांना तर विश्वास सुद्धा बसत नव्हता या सगळ्यांवर. पण मी 100% कन्फर्म होतो की हे घडलंय आणि अशा माणसाला मी बघितलंय. त्या दिवशी वडील माझ्यासोबतच झोपले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमध्ये गेलो, आत प्रवेश घेताच अंजली समोर उभी होती. जसं काय ती मी येण्याची वाटच बघत होती. तिने मला विचारलं, तू ठीक आहेस ना? मी हो बोलून तिला कालचं सगळं सांगणार एवढ्यात ती म्हणाली, नंतर बोलूया, असे बोलून ती निघून गेली. संध्याकाळी मी पुन्हा तिला गाठलं. तिला रात्री जे माझ्यासोबत घडलं ते सगळं सांगायचं होतं, आणि मी सांगायला सुरुवात करणार एवढ्यात ती रडायला लागली. ती म्हणाली, मला माहीत आहे रे काल तुझ्यासोबत काय झालं असेल. मी थोडा आश्चर्यचकितच झालो आणि तिनं सगळं सांगायला सुरुवात केली. साधारणतः 4 वर्षापूर्वी एक मुलगा तिच्या मागे लागला होता. तो पूर्णपणे अंजलीच्या प्रेमात वेडा झाला होता, पण अंजलीला तो बिलकुल आवडायचा नाही. तिने हो म्हणावं म्हणून तो अंजलीला खूप त्रास द्यायचा. शेवटी अंजलीने वैतागून त्याची पोलीस कंप्लेंट केली होती. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडले होते, आणि त्याच रात्री त्या मुलाने लोकांमध्ये झालेली आपली बदनामी आणि एकतर्फी प्रेमात स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एवढंच लिहिलं होतं, ती फक्त माझी आहे, फक्त माझी. ती पुढे म्हणाली, तू काल मला प्रपोज केलंस हे त्याने बघितलं असणार, म्हणून तुलाही त्रास द्यायचा त्याने प्रयत्न केला असणार. याआधी पण त्याने हे सगळं केलंय. आम्ही खूप प्रयत्न केले रे, पण तो माझा पिछा सोडतच नाहीये. तू सुखरूप आहेस हे पाहून माझा सकाळी जीवात जीव आला. मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. पहिल्या दिवशी तुला बघता क्षणी मी पण तुझ्या प्रेमात वेडी झाली होते, पण हे सगळं होणार हे मला माहिती होतं. एवढं बोलून ती रडतच तिथून निघून गेली. मी आता या सगळ्या विचारात खोल बुडून गेलो होतो. अंजली तर मला हवी होती, त्यासाठी मी त्या भूताशीही लढायला तयार होतो. मी हाच विचार करत होतो की तिच्या भूतकाळात जे काही तिच्यासोबत झालं यात अंजलीची काय चूक होती, आणि असा पण विचार करायला लागलो की यातून तिला कसं काय सोडवू. पण तोपर्यंत हे देखील डोक्यात आलं की तो माणूस आज पुन्हा तर येणार नाही माझ्या घरी. काल रात्री तर त्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आज मी वडिलांबरोबर झोपण्याचा निर्णय घेतला. मनात रात्रभर धडधड होती, तो पुन्हा आला तर, तिथेच बेडकडे उभा असेल तर. पण रात्रभर मला काहीच जाणवलं नाही आणि कसलाही भास झाला नाही. थोडं बरं वाटलं, कारण तो आज आला नव्हता. मला काहीच समजत नव्हतं की नक्की हे चाललंय काय. मी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये पोहोचलो. प्रवेश करताच आज मला अंजली कुठेच दिसली नाही, आणि आज ऑफिसमध्ये खूप कुजबूज पण चालू होती. मी तिथे जाऊन एकाला विचारलं, काय झालंय रे? आणि जे त्याने सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अंजली या जगात नव्हती. तिने काल रात्री गळफास लावून आत्महत्या केली होती. हे सगळं ऐकून मी तर सदम्यामध्ये गेलो. ती एवढी कंटाळली असेल का त्याला, जो एवढा टोकाचा निर्णय घेतला तिने?
का तिने त्याच्यापासून मला वाचवण्यासाठी स्वतःला संपवलं असेल? मला काहीच समजत नव्हतं. मला या सगळ्यातून बाहेर यायला वर्ष गेलं आणि तो माणूस पण मला पुन्हा कधी दिसला नव्हता. अंजलीची ही आठवण अजून माझ्या डोक्यातून जात नव्हती. पण यावेळी अजून एक मुलगी माझ्या आयुष्यात आलेली. तिने मला या काळात खूप मानसिक आधार दिला होता. मलाही ती थोडी थोडी आवडायला लागली होती. अंजलीची थोडी झलक तिच्यामध्ये दिसायची. असेच एकदा आम्ही बोलत असताना बोलता बोलता ती बोलून गेली, तुझ्याबरोबर आयुष्य काढायलाही मी तयार आहे. हे लाजत लाजत बोलून तिने माझ्याकडे बघितलं आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसायला लागलं. अचानक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि ती माझ्या मागे बोट दाखवत म्हणाली, ही कोण विचित्र मुलगी तुझ्या मागे उभी आहे, जी एकटक रागाने माझ्याकडे बघते. आणि मी मागे मान फिरवली.